उद्भरली कोटी कुडे भीमा तुझ्या जन्मामुळे. भंडाऱ्यासह संपूर्ण जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. जय भीमच्या जयघोषाने संपूर्ण भंडारा शहरात भीममय वातावरण दिसून आले. मिरवणुकीत भीम चहित्यांचा प्रचंड उत्साह. संपूर्ण शहरात महाप्रसाद तसेच शरबतची सोय करण्यात आली होती. उद्भवली कोटी कुडे भीमा तुझ्या जन्मामुळे. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं. एकच साहेब बाबासाहेब या जयघोषाने संपूर्ण शहरात लहान मोठे भंडारा शहरात सायंकाळच्या सुमारास निघालेल्या निळ्या पाखरांच्या मिरवणुकीने वातावरण भीममय झाले होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती जिल्ह्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी पाहण्याजोगी होती. जिल्ह्यात अनेक ठिकाणी महाप्रसाद व शरबतचे वाटप करण्यात आले होते. मोठे तरुण यांच्या उत्साह तर ओसंडून वाहत होते. विशेष म्हणजेच मिरवणुकीच्या स्वागतार्थ अबालवृद्धांसह जनसागर मोठ्या संख्येत उपस्थित होते. मिरवणुकीत उपस्थित राजकीय नेते मंडळी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त भरभरून शुभेच्छा देत बाबासाहेबांना मानवंदना दिली. बाबासाहेब यांचे विचार किती प्रासंगिक आहेत त्याचा विचार केल्याशिवाय विश्व कल्याणाचा मार्ग सापडू शकत नाही, हे मात्र खरे आहे.
आंबेडकर यांच्या जयंतीबद्दल आपल्या सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक बधाई। आज संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त सर्व भंडारावासियांना खूप खूप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज भारत रत्न बाबा साहेब आम्बेडकर इनके जयंती निमित्त सभी पूरे भारतवर्ष ही नहीं पूरे विश्व के सभी लोगों को मैं शुभेच्छा देता हूँ। आज पूरा विश्व बाबा साहेब आम्बेडकर के संविधान को मानता है और सब भारतवर्ष पूरा बाबा साहेब डॉक्टर के संविधान से चल रहा है और इसी निमित्त मैं सभी आने वाले समय में मैं ये गवाही देता हूँ कि विश्व को बाबा साहेब आंबेडकर इनके संविधान के हिसाब से ही चलना पड़ेगा। 14 एप्रिल बाबासाहेबांची जी जयंती आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता भंडारा शहरामध्ये प्रचंड असा जल्लोष आहे। काल रात्री 12 वाजता आम्ही आंबेडकर वाड येथे केक कटिंगसाठी आणि प्रचंड अशा जल्लोषामध्ये लोकांनी बाबासाहेब आंबेडकर जयंती कालच रात्री 12 वाजता आम्ही साजरी केली। तर या सकाळपासून इथे एवढा मोठा जल्लोष सकाळी आपल्या त्रिमूर्ती चौकात आणि एवढ्या मोठ्या प्रचंड ठिकाणी सर्वजण बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत आणि सगळे जाती धर्माचे सगळे लोक इथे आलेले होते। त्यासाठी मी बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना फार फार शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज 14 अप्रैल है, डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की जयंती है। मैं सारे भारतवासियों की इसकी शुभकामनाएं देता हूँ। नक्कीच 133वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या सगळ्या अनुयायांना खूप खूप शुभेच्छा। जय भीम। विश्वरत्न बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आम्ही जयंती साजरी करतोय, ज्यांच्यामुळे आम्हाला आमचे हक्क आमचे अधिकार मिळाले। आम्ही आजपर्यंत गुलामीमध्ये खितपत पडलेलो होतो। आज स्वातंत्र्याची संकल्पना बाबासाहेबांनी मांडली आणि संपूर्ण मनुष्य मात्र हा स्वतंत्र आहे या नावाखाली या संकल्पनेखाली बाबासाहेबांनी आम्हाला स्वातंत्र्य करण्यासाठी संघर्ष केला, त्याग केला आणि त्याच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही सेलिब्रेशन करतोय, साजरा करतोय। सगळ्यांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम। मी बाबासाहेबांबद्दल 2 शब्द सांगू इच्छिते की बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी नाही सगळ्या जगातल्या लोकांसाठी फार मोलाचं योगदान दिलेलं आहे। बाबासाहेबांबद्दल आम्हाला खूप प्रेम आदर आहे, भावना आहेत आमच्या त्यांच्याबद्दल आणि त्यांच्याबद्दल मला 2च वाक्य सांगायचे आहेत की म्हणजे गाण्याच्या याच्यामध्ये मी सांगतो म्हणलं, तेजस्वी तो चमचमणारा लाखामध्ये एकच हिरा, भीम माझा कोहिनूर हिरा, कोहिनूर हिरा। जय भीम। बाबासाहेबाबद्दल जेवढं आपल्याला आपण किती बोललं तरी कमी आहे, कारण बाबासाहेब हे अथांग सागर होते आणि त्यांनी जे जगासाठी आणि देशासाठी केलं ते अमूल्य असं काम आहे आणि ते काम कधीही आयुष्यात किंवा जगामध्ये ते मिटू शकणार नाही। विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मित्रपरिवारकडून सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा। आणि आता थोड्याच वेळात आपल्या नगरीत शोभायात्रेचं आगमन होत आहे, त्या निमित्त आपले जितके समाज बांधव आहे त्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। काय भावना आहेत आपल्या? भंडारा जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मानण्यात येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आम्हाला ताटात अन्न दिलं ते त्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे आमच्या ताटात अन्न आहे। शिक्षणाचा अधिकार दिलं, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मार्गदर्शन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धार्मिक विषमता दूर व्हावी यासाठी अतोनात प्रयत्न केले, मात्र आजही उलट त्याच्या चालत आहे। जे काही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिले ते जगात कोणीही दिले नाही, ते अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी भंडारा जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण भारतात सुद्धा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे। मी त्यांना अभिवादन करतो आणि तुमच्या चॅनलला सुद्धा धन्यवाद देतो।